नेरळमधील नव्यानं उभारण्यात आलेल्या व्यापारी संकुलाला आता कर्जत तालुक्याच्या 2 महान क्रांतिकारकांची ओळख मिळणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। रायगड जिल्हा परिषदेनं नेरळ येथे बांधलेल्या व्यापारी संकुलाला हुतात्मा भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील यांचं नाव देण्यात यावं, असा महत्त्वाचा ठराव कर्जत पंचायत समितीच्या मासिक सभेत एकमतानं मंजूर करण्यात आला। हा ठराव पंचायत समितीचे सदस्य भगवान चंचे यांनी मांडला। त्यांच्या मते स्वातंत्र्य लढ्यातील या 2 महान हुतात्म्यांच्या स्मृती जतन व्हाव्या आणि नव्या पिढीला त्यांच्या त्यागाची प्रेरणा मिळावी, यासाठी व्यापारी संकुलाला त्यांचं नाव देणं गरजेचं आहे। दरम्यान 2008-9 मध्ये रस्ता रुंदीकरणासाठी हटवण्यात आलेल्या टपरीधारकांनाही दिलासा देणारा निर्णय या बैठकीत घेण्यात आला। व्यापारी संकुलाचं बांधकाम पूर्ण झाल्यानं या संकुलातील गाळे संबंधित टपरीधारकांना भाडेतत्वावर देण्यात यावे, असा ठरावही मंजूर करण्यात आला। या बैठकीला नेरळमधील अनेक टपरीधारक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आणि त्यांनी या निर्णयाचं स्वागत केलंय। 4 दिवसापूर्वी टपरीधारक माझ्याकडे आले होते। त्यांच्या टपऱ्या 2008 ते 2009 ला तोडण्यात आल्या होत्या। त्याच्यानंतर आपल्याकडे आता संकुलाचं काम पूर्ण झालंय। 104 लोक आहेत माझ्या माहितीप्रमाणे, आणि ते आज मी सभापती मॅडमना पत्र दिलं तर त्या टपरीधारकांना तुम्ही आपल्या संकुलामध्ये भाड्यातत्वावर त्या टपऱ्या देण्यात यावा ही विनंती केली, आणि आज तो ठराव पण होईल। आणि दुसरा ठराव असा दिलाय, हुतात्मा हिराजी पाटील, हुतात्मा भाई कोतवाल त्या संकुलाला नाव देण्यात यावं, हे पण मी पत्र आता सभापती मॅडमने दिलंय। दोन्ही ठराव आज या आमच्या मासिक मीटिंग मध्ये मंजूर होतील। आता कर्जत पंचायत समितीनं मंजूर केलेला हा ठराव अंतिम निर्णयासाठी रायगड जिल्हा परिषदेकडे पाठवण्यात येणार आहे। त्यामुळे नेरळच्या या व्यापारी संकुलाला हुतात्मा भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी पाटील यांचं नाव मिळणार का, याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलंय। मल्हार पवार, महाराष्ट्र न्यूज 24।